नमस्कार अकलूजकर, आवाज मराठी न्यूजमध्ये मी शिवाजी पालवे आणि सहकारी मित्र कृष्णा लावंड आपले सहर्ष स्वागत करीत आहे। आज आपण पाहिले तर संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे। जवळजवळ 4 वर्षे या नगरपालिकेचा कारभार हा प्रशासक पाहत होता। पहिल्या निवडणुकीचे रणसिंग सध्या फुकले आहे, पण राजकीय पक्षाचे हे आपापले कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी सध्या मुलाखती घेत आहेत। अकलूज नगर परिषदेची निवडणूक सध्या वातावरण गरम करत आहे। राज्याचे मंत्री, आमदार इथपासून सर्वसामान्य कार्यकर्ते या निवडणुकीमध्ये उडी घेताना दिसत आहेत। इच्छुक नगरसेवक असतील, इच्छुक नगराध्यक्ष असतील, आपलीच वर्णी लागावी यासाठी कसोशीने प्रयत्न करताना दिसतात। सर्व पक्षाच्या मुलाखती चालू आहेत। निवड ही झाल्यातच जमा आहे, मात्र कोणताही पक्ष आपले उमेदवार घोषित करताना दिसत नाही। असे असताना अकलूज शहरामध्ये मात्र भावी नगरसेवक, भावी नगराध्यक्ष नावाचे फलक लागताना दिसतात। तसे पाहिले तर अकलूज हे शांत शहर म्हणून ओळखले जाते, मात्र अलीकडच्या काळामध्ये या अकलूजचे वातावरण पूर्ण ढवळून निघालेले आहे। त्याचे कारण आपल्याला सांगण्याची गरज नाही, सर्वसामान्यांना माहीत आहेच। इथं सांगायचं म्हटलं तर आणखी तापल। तर या अकलूज शहराचे निवडणूक कार्यक्रम सध्या जाहीर झाला। अकलूज शहराचा निवडणूक कार्यक्रम सध्या जाहीर झाला आहे। ते आपल्या सर्वसामान्यांच्या माहितीसाठी मी या ठिकाणी वाचून दाखवत आहे। तर नामनिर्देशन पत्र निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरता उपलब्ध असल्याचा कालावधी दिनांक 10/11/2025 सोमवार सकाळी 11 ते दिनांक 17/11/2025 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत असणार आहे। वरील नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी 10/12/2025 सकाळी 11 ते 17/11/2025 दुपारी 3 वाजेपर्यंत असणार आहे। 16/11/2025 हा सुट्टीचा दिवस असल्याने नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार नाहीत। याची सर्वांनी दखल गांभीर्याने घेण्याची गरज आहे। नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची तारीख आहे, जागा आहे अकलूज नगर परिषदेमध्ये। तर अर्जांची छाननी आणि उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक आहे 18/11/2025 सकाळी 11 वाजल्यापासून। नामनिर्देशन छाननी व मागे घेण्याची जागा अकलूज नगर परिषद या ठिकाणीच असून अंतिम दिनांक असेल 19/11/2025 सकाळी 11 ते 21/11/2025 दुपारी 3 वाजेपर्यंत। तर अशा प्रकारे नामनिर्देशन मागे घेण्याचा दिनांक आपण या ठिकाणी पाहिला। आता कोणाची अपील असल्यास वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून 3 दिवसाच्या आत जिल्हा न्यायाधीशांकडे अपील करता येईल आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अपीलाचा निर्णय लवकरात लवकर प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत। याचा दिनांक असणार आहे 21/12/2025 ते 25/11/2025। अपीलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर 3ऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी मात्र दिनांक 25/11/2025 पर्यंत असणार आहे। निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक आहे 26/11/2025। आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक म्हणजेच मतदान आहे आपल्या अकलूज नगर परिषदेचे 2/12/2025 सकाळी 7 वाजून 30 मिनिटापासून म्हणजे सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान सर्वांना करता येणार आहे। मतमोजणी जाहीर करण्याचा दिनांक आहे 3/12/2025 आणि मतमोजणी ठिकाण सर्वांच्या उत्सुकतेचे ठिकाण आहे आपले विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल। तर अशा प्रकारे आपल्या अकलूज नगर परिषदेचा निवडणूक कार्यक्रम माननीय जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या सहीने प्रसिद्ध करण्यात आला आहे। आपल्या अकलूज शहराची लोकसंख्या आहे म्हणजे मतदान 45,124 आहे। एकूण 13 प्रभाग असणार आहेत। या 13 प्रभागातून प्रत्येक प्रभागातून 2 म्हणजे असे 26 नगरसेवक आपणाला निवडून देण्याचे आहेत। तर आपल्या सर्वांच्या माहितीसाठी मी या ठिकाणी
प्रभाग, त्या प्रभागातील लोकसंख्या आणि त्या प्रभागात येणारा म्हणजे एरिया या ठिकाणी सांगत आहे. तर प्रभाग क्रमांक 1 या प्रभागात मतदार आहेत 3666 आणि गिरमे वस्ती, बोरावके वस्ती, संत नरहरी नगर, आंबेडकर नगर, दत्तनगर, राऊत नगर, शिवकृपा कॉलनी, जयशंकर नगर, निरामाई नगर, KL गिरमे प्लॉट, बोहरी वसाहत असा या प्रभाग क्रमांक 1चा एरिया असणार आहे. प्रभाग क्रमांक 2 मतदार आहेत 3553. प्रभाग यामधील ठवरे प्लॉट, माणी वस्ती, पंचवटी, देशपांडे घाट, अकलाई मंदिर कमान, अकलाई नगर, स्मशानभूमी, पंचशील नगर, शिवाजी चौक, रामायण चौक, गुरुनगर, होनमाने प्लॉट, ढोर गल्ली. प्रभाग क्रमांक 3 मतदार 3644. उद्यमनगर, रामबाग वसाहत, समतानगर, रणजित नगर शाळा, जगताप वस्ती, पांढरे वस्ती, समतानगर, कर्मवीरी चौक, महादेव नगर, कृष्णप्रिया नगर, बारबाई गट. प्रभाग क्रमांक 4 मध्ये 3364 मतदार असून यामध्ये शनी मंदिर, देशमुख घाट, देशपांडे घाट, शिवाजी चौक, रामायण चौक, रमामाता चौक, कुर्डवाडी, माळशिरस रोड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, काजी गल्ली असा भाग येतोय. प्रभाग क्रमांक 5 मध्ये मतदार आहे 3662. यामध्ये नामदेव मंगल कार्यालय, आवाडबोळ, लोणार गल्ली, शिवापूर पेठ, नगर परिषद कार्यालय, काजी गल्ली, शनी मंदिर घाट असा भाग येतोय. तर प्रभाग क्रमांक 6 मध्ये मतदार आहेत 3198. विजय चौक, जयशंकर उद्यान, नौशाद बोळ, ईदगाह मैदान, कॅप्टन सेती, जोशी गल्ली, वडर गल्ली, लोणार गल्ली, खडके प्रेस. प्रभाग क्रमांक 7 मध्ये 3551 मतदार असून यामध्ये सोनाज पंप, गांधी चौक, पवार वस्ती, नायर झोपडपट्टी, स्विमिंग टँक, नागोबा कट्टा, विकासनगर असा भाग येतोय. प्रभाग क्रमांक 8 मध्ये एकूण मतदारांची संख्या आहे 3146. यामध्ये जयसिंह चौक, गांधी चौक, महावीर स्तंभ, सदभाऊ चौक, महर्षी चौक, लक्ष्मीनारायण नगर, गिरजणी चौक. प्रभाग क्रमांक 9 या प्रभागात एकूण मतदान आहे 3758. यामधील भाग वसाहत म्हटली तर गांधी चौक, जुने बसस्थानक, आंबेडकर चौक, महर्षी कॉलनी, इंदिरानगर, बॅकवर्ड हाऊसिंग सोसायटी, उपजिल्हा रुग्णालय असा भाग येतोय. प्रभाग क्रमांक 10 मध्ये अमरदीप हॉटेल, सदभाऊ चौक, राज इंदिरा कॉम्प्लेक्स, गणेश नगर, कमान, व्यंकटनगर, डॉक्टर आंबेडकर चौक आणि या प्रभागाची मतदार आहे 3278. प्रभाग क्रमांक 11 यामध्ये 3521 मतदार असून शिवरत्न मोटर्स, सदभाऊ चौक, महर्षी चौक, प्रतापसिंह चौक, गणेश नगर असा भाग येतो. प्रभाग क्रमांक 12 मध्ये एकूण मतदार आहे 3743. यामध्ये सुजय नगर सर्व भाग, पोलीस कॉलनी, क्रीडा संकुल, फुले नगर, स्टार इमेजिंग सेंटर, सह्याद्री ITI, शिवाजी नगर, पटेल टिंबर, शंकरराव मोहिते महाविद्यालय, साई पार्क, सावतामाळी मंदिर, गिरमे हॉटेल, भारत फुले वस्ती, नगर परिषद विभागीय कार्यालय, सयाजीराजे नगर निम्मा भाग. आणि शेवटचा प्रभाग क्रमांक 13 यातील एकूण मतदार आहेत 3140 आणि शांतीनगर, बनकर वस्ती, दत्तनगर, केंगार प्लॉट, विद्यानगर, अहिल्यानगर, अर्जुन नगर, संजय नगर, बोडके वस्ती, मोरे वस्ती, तोरसकर वस्ती आणि मुलानी वस्ती अशा या भागाचा समावेश होणार आहे. मंडळी, हा झाला प्रभाग रचना आणि लोकसंख्या मतदार. मात्र या अकलूज नगर परिषदेमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रयत्नांबरोबरच सामाजिक कार्य करणेही गरजेचे असते. त्यामुळे कोणाची निवड होईल किंवा कोणाची नाही भविष्याचा प्रश्न आहे. मात्र ही निवड करताना आणि निवडून येण्यासाठी आपल्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना मात्र आपली राजकीय कस पणाला लागणार आहे हे नक्की आहे. त्याचबरोबर आपण ग्राउंड रिपोर्ट तर घेणार आहोतच, मात्र जे उमेदवारांच्या मुलाखतीद्वारे निवड झालेली आहे, उमेदवारी अर्ज भरले आहेत, त्या उमेदवारांना आपण त्यांनी केलेले सामाजिक कार्य आणि भविष्यातील विकसित अकलूज यावर त्यांच्याशी चर्चा साधणार आहोत आणि लवकरच आपल्या पुन्हा भेटीला येणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.